राम समर्थ श्रीराम. भाग 30. गोंदवल्याहून बाहेर पडल्यानंतर श्री महाराज खातवळला आपल्या सासूरवाडीला गेले. तिथे सुद्धा अनेक लोक दर्शनाला येऊ लागले. प्रपंचाच्या अनेक तक्रारी घेऊन दर्शनाला येणाऱ्या लोकांना महाराजांनी कुणाला नामस्मरण करायला सांगितलं, तर कोणाच्या रोगावर औषध सांगितलं, कुणाच्या बाधेला उपाय सांगितला, कुणाला व्रत नियम करायला सांगितले, तर कुणाला योगाची आसनं सांगितली. पण प्रत्येकाचं पूर्ण समाधान झालं. त्यामुळे गावच्या मारुतीच्या मंदिरामध्ये कुणी त्रिकालज्ञ महंत आले आहेत अशी वार्ता सगळीकडे पसरली. श्री महाराजांची बायको त्यावेळी 17-18 वर्षे वयाची होती आणि आपले यजमान बेपत्ता आहेत या विचाराने ती आणि तिची आई फार चिंतामग्न असत. म्हणून सासूबाई आपल्या मुलीला घेऊन मारुतीच्या मंदिरामध्ये गोसावी बुवांच्या दर्शनासाठी गेल्या. महाराजांना पाहिल्याबरोबर दोघींच्या मनामध्ये त्यांच्याविषयी आपलेपणा वाटू लागला. लोकांची गर्दी ओसरली आणि महाराज एकटे आहेत असं पाहून सासू त्यांना म्हणाली, गोसावी बुवा, माझी आपल्या चरणी एक प्रार्थना आहे बघा. ही माझी मुलगी 9-10 वर्षांपूर्वी हिचं लग्न झालं, पण आज 8 वर्ष होऊन गेली. हिचा घरधनी नाहीसा झालाय. तो परतून केव्हा येईल हे कृपा करून सांगा ना. गोसावी बुवा जरा हसले, म्हणाले, माय, तुम्ही अगदी काळजी न करावी. तिचा घरधनी सुखरूप आहे. तिने काळजी करू नये आणि दुसरं काही करू नये. फक्त अखंड नामस्मरण करावं, म्हणजे तो लवकर परत येईल. तिचा संसार चांगला होईल आणि राम तिच्यावर कृपा करेल. हे शब्द ऐकून त्या दोघींच्या मनाचं अगदी पूर्ण समाधान झालं. का कुणास ठाऊक, पण गोसावी बुवाला पाहिल्याबरोबर मुलीच्या मनामध्ये त्यांच्याविषयी एक प्रकारची विलक्षण श्रद्धा उत्पन्न झाली. त्या दिवसापासून तिने अखंड नामस्मरणाला आरंभ केला. आपला जीवनक्रमच तिने साफ बदलून टाकला. रोज सकाळ संध्याकाळ स्नान करून मारुतीचं दर्शन घ्यावं. दोन्ही वेळ गोसावी बुवांची म्हणजे महाराजांची तासभर मानसपूजा करावी. नियमाने दासबोधाचे 2 समास वाचून त्यावर मनन करावं आणि उरलेल्या वेळी सारखं नाम घेत असावं. त्यामुळे ती फारसे कुठे जात येत नसे आणि फारसं कुणाशी बोलतही नसे. खातवळहून निघून मग महाराज डांबेवाडीला गेले. त्यांची चुलत बहीण भीमाबाई तिथे दिलेली होती. तिच्या दारासमोर जाऊन महाराजांनी जय जय रघुवीर समर्थ अशी गर्जना केली आणि भीमाबाई, लवकर भिक्षा आणून घाल ग, असं मोठ्याने म्हणाले. हे ऐकून भीमाबाई दचकली आणि हा गोसावी कोण मला हाक मारतोय असं आश्चर्य करीत ती बाहेर आली. महाराजांच्याकडे तिने रोखून पाहिलं, पण त्यांना ओळखलं नाही. त्यांच्याकडे उगीच पाहत उभी राहिली ती बघत. महाराज तिला म्हणाले, अगं भीमाताई, तू तर सासरी इतकी तल्लीन होऊन गेली आहेस ना, आणि म्हणून माहेरच्या माणसांना देखील विसरून गेली बघ. महाराजांचे हे शब्द कानी पडल्याबरोबर तिने एकदम गणू म्हणून हंबरडा फोडला आणि ती रडू लागली. म्हणाली, अरे गणू, तू एकाएकी कसा रे निघून गेलास? काकूला बघ ना, किती दुःख झालं. तुला कल्पना आहे का त्याची? सर्वांना इतकं दुःख देऊन बैरागी बनलास आणि साधलं तरी काय रे? महाराज म्हणाले, अगं, आणखीन साधायचं राहिलंय काय ते मला सांग. पण हे बघ, मी आता जातो. मला फार लांब जायचंय. मी इथे आलो होतो असं मात्र कुणाला सांगू नको. मी पुन्हा लवकरच परत येईन. असं म्हणून भीमाताई नावाने ओरडत असतानाच महाराज डांबेवाडीहून त्वरित निघून गेले. श्रीराम समर्थ श्रीराम.